आज होता आमच्या किनुलीचा बड्डे, आमच्या कियांशचा बड्डे. सेंटर ऑफ अट्रॅक्शन तर असणारच आणि त्यातले त्यात दुपारच्या वेळेला माझा भाऊ माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आला. मी खुश झाले. म्हटलं बड्डे कियांशचा आणि बड्डे गिफ्ट मिळते आत्तूला. पण काय होतं तर पार्टी प्रॉप्स हे सगळं कशाला? संध्याकाळी डेकोरेशनसाठी. आता संध्याकाळी कियांशची मम्मी खूप उशिरा आली ऑफिसमधून. तिला नेमकं आज काम आलं होतं अर्जंटमध्ये. मग संध्याकाळी 6-6:30च्या आसपास आम्ही डेकोरेशन करायला सुरुवात केली. एकीकडे पप्पा फ्रूट्स कट करत होते क्यूसाठी, एकीकडे मम्मी औक्षणाचं ताट तयार करत होती आणि मी, दीपा, नयन आम्ही सगळे मिळून त्याचे बलून्स फुगवत होतो. तर बलून्स फुगवताना कियांशने आम्हाला खूप त्रास दिला. तो काय बलून्स फुगून देत नव्हता. कसं तरी करून आम्ही सगळे बलून्स फुगवले आणि ते बलून्स बघून त्याला इतकी मस्ती आली. खूप मजा मारत होता आणि हीच मस्ती चालू असताना चुकून त्याचा हात घसरला आणि धमकन आमचा क्यू नाकावरच आपटला. पुढचा 1 तास त्याला सावरण्यामध्ये गेला. त्याच्यानंतर कसं तरी आवरून सावरून 9 वाजले बड्डे केक कट करायला. बड्डे केक अजूनही कट झाला नव्हता. म्हटलं चला आता क्यूबरोबर थोडंसं फोटो सेशन करावं म्हणून दीपा पण आली की बाबा छान दिसलं पाहिजे माझं पोरगं. पण अजिबात तो आम्हाला अटेन्शन द्यायला तयार नाही. मग त्यानंतर मग नयन म्हणाला की चला त्याला कार्स खूप आवडतात ना, तर मी त्याला कार्स देतो खेळायला. त्यानिमित्ताने तरी तो फोटो काढेल, फोटोकडे लक्ष देईल, कॅमेराकडे बघेल. पण नाही. मग तेवढ्यात मग मम्मी, क्यू आणि केकची एंट्री झाली. त्याच्या आवडीचा केक. त्या केकवर सुद्धा भरमसाठ गाड्या लावलेल्या होत्या की जेणेकरून तो ॲटलिस्ट केक तरी कट करण्यामध्ये लक्ष देईल. नंतर मग औक्षणसुद्धा गाड्यांमध्येच होतं. तो त्याचं लक्ष सगळं गाड्यांमध्ये, आमचं लक्ष फोटोमध्ये आणि क्यूच्या औक्षणामध्ये. कसं तरी करून औक्षण केलं आणि फायनली मम्मी, पप्पा, दीपा, नयन यांना म्हटलं सगळे एका फ्रेममध्ये या आणि मग केक कट करा. कसा तरी एकदाचा झाला बाबा केक कट. त्याच्या डोक्यावरचं मोठं ओझं कमी झालं असं त्याला वाटत होतं. नंतर मग त्याला गिफ्ट दिलं. माझ्या भावाने ह्यावेळेस खूप सुंदर गिफ्ट दिलं त्याला. त्याच्या लाईफमधली फर्स्ट लायब्ररी आहे ही. नंतर मग साधं सिंपल जेवण केलं आणि असा काहीसा आमचा दिवस गेला. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.